अध्यात्म रामायण बालकांड सर्ग दुसरा. भार पीडित पृथ्वीस धीर देणे. पार्वती माता म्हणाल्या, हे जगन्नाथा, आपल्या कृपेमुळेच अनुग्रहित होऊन मी धन्यत्वास पोचले, कृतकृत्य झाले आणि माझी संशय ग्रंथी ही पूर्णपणे नाहीशीच झाली. हे देवाधीश, आपल्या मुखातून स्त्रवणारे रामतत्वरूपी अमृत रसायन प्राशन करीत असता संसार भयाचे हरण करणारे हे अमृतानेही माझ्या मनाची पूर्ण तृप्ती मात्र होतच नाही. श्री रामचंद्रांची कथा मी आपल्या मुखातून संक्षेपाने ऐकली. आता तीच कथा विस्तारपूर्वक ऐकण्याची मनीषा तीव्रतेने होत आहे, ती आपण पूर्ण करावी. श्री महादेवजी म्हणाले, हे देवी, गुह्यापेक्षाही अधिक गुह्य असणारे महान असे अध्यात्म रामायण मी तुला सांगतो, जे प्रत्यक्ष श्री रामचंद्रांनीच मला पूर्वी कथन केले आहे. त्रिविध ताप हरण करणारे अध्यात्म रामायण मी तुला सांगतो. ते ऐकून जीव अज्ञान जनित महाभयापासून मुक्त होतो आणि दीर्घायुषी होऊन परम ऐश्वर्याने पौत्र प्राप्ती करून घेतो. रावणादी राक्षसांच्या भाराने दुःखित पृथ्वी ही पूर्वी एकदा गायीचे रूप धारण करून देवगण मुनिगण यांच्यासह ब्रह्मलोकी प्रविष्ट झाली. नि आपले दुःख तिने ब्रह्मदेवांना कथन केले. ते ऐकून ब्रह्मदेवांनी ध्यानस्थ होऊन तिच्या दुःख निवारणास्तव आवश्यक उपाय जाणून घेतला. सर्वांतयामी असल्याने त्यानंतर भूमाता आणि समस्त देवगणासह ब्रह्मदेव क्षीरसागर किनारी पोहोचले. नि आनंदाश्रूंनी डोळे भरून श्रुतीमध्ये सिद्ध निर्मल पदांनी पुराणोक्त स्तोत्रांनी भक्तीने सद्गदित झालेल्या वाणीने सर्वांचे अंतर्यामी जराधीन सर्वज्ञ रूपी भगवान श्री हरींची स्तुती आरंभ केली. स्तुती ऐकून हजारो देदीप्यमान सूर्याप्रमाणे प्रभाधारी भगवान हरी आपल्या तेजाने सर्व दिशेतील अंधकार नष्ट करून पूर्व दिशेत प्रकट झाले. पुण्यरहित दर्शनास्तव कठीण अशा भगवान हरींना ब्रह्मदेवांनीही कसे बसेच की पाहिले. इंद्रनील मण्याप्रमाणे तेजोमयी श्यामवर्णी मुखी स्मित हास्य कमळाप्रमाणे विशाल नयनी मनोहर किरीट हार केयूर कुंडले आणि कंकणाने सुशोभित तसेच श्री वत्स आणि कौस्तुभमणी यांच्या प्रभेने युक्त अशा श्री हरींसोबत त्यांची स्तुती करणारे सनकादिक आणि इतर पार्षदगणही होते. शंख चक्र गदा पद्म आणि वनमाला धारण केलेले असे श्रीहरी शोभायमान होते. सोन्याचे यज्ञोपवीत सोनेरी पितांबर परिधान केलेले श्रीहरी लक्ष्मी देवी आणि भूदेवी यांच्यासह गरुडी विराजमान होते. त्यांचे ते दिव्य रूप दर्शनाने हर्षित पितामह ब्रह्मदेव गदगदवाणीने श्रीहरींची स्तुती करते झाले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवा, कर्मपाशापासून मुक्तता पावण्याकरिता मुमुक्षु लोक आपले प्राण बुद्धी इंद्रिये आणि मनाद्वारे ज्यांचे नित्य चिंतन आपले मनी करतात त्या आपल्या चरणारविंदांना मी नमन करतो.
आपल्या त्रिगुणमय मायेने तुम्ही या जगाची उत्पत्ती, पालन आणि लय या क्रिया करता. मात्र ज्ञान आणि आनंद स्वरूपी तुम्ही त्या कर्मांनी लिप्त काही होत नाही. हे भगवन, आपल्या विमल यशाच्या ठिकाणी सदैव प्रेम करणाऱ्या भक्तांच्या अंतःकरणी ज्या प्रकारे शुद्धता असते, तशीच मलिन अंतःकरणी दुष्ट पुरुषांना दान, अध्ययन इत्यादी शुभ कर्मे करून ही प्राप्त होत नाही. आपल्या हृदयी भक्त मुनिजन ज्यांचे नित्य निरंतर ध्यान करतात, त्या चरणांचे दर्शन माझ्या अंतःकरणामधील दोष नाशास्तव मी आपल्या चरणांचे ध्यान केलेले आहे. हे विभो, आपल्या वक्षस्थळी स्थान प्राप्त करूनही मी आपल्या चरण पूजे वेळी वाहिलेल्या निर्माल्य झालेल्या तुळशी माळेचा श्री लक्ष्मी माता एखाद्या सवतीप्रमाणे मत्सरकी करते. आपल्या चरण कमलांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या भक्तांकरिता तुमचे प्रेम तुमची लक्ष्मी मातेवरील प्रेमापेक्षाही अधिकच आहे. हे सार जाणणारे आपले भक्तजन मात्र तुमच्या भक्तीचीच इच्छा करतात. म्हणून हे देवा, चरण कमलांचे ठिकाणी माझी भक्ती सर्वदा असू दे. कारण की संसार रोगाने त्रस्त झालेल्या रोग्यांकरिता आपली भक्तीच एकमात्र औषध आहे. अशा प्रकारे स्तुती करणाऱ्या ब्रह्मदेवांना भगवान श्री हरी म्हणाले, माझ्याकडून आपले कोणते कार्य करून घेऊ इच्छिता? त्यावर आनंदित होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना असे प्रत्युत्तर दिले. ब्रह्मदेव म्हणाले, हे भगवन, पुलस्त्य पुत्र विश्रवा याचा पुत्र रावण असून तो राक्षसांचा महान राजा आहे. मीच दिलेल्या वरामुळेच अति गर्विष्ठकी झाला आहे. संपूर्ण विश्वासच पिडाकारी तो तिन्ही लोक आणि लोकपाल यांना त्रास देत असून त्याचा मृत्यू हा मी दिलेल्या वरामुळेच केवळ मनुष्याच्या हातूनच होईल अशी मी योजना केलेली आहे. म्हणून आपण मनुष्य रूप धारण करून देवांचा शत्रू असणाऱ्या रावणाचा वध करावा. सर्ग 2 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.